आज ना या दोघांनी पण ठरवलंय की अभ्यास करून मग दिवसभर निवांत खेळायचं आणि म्हणून रियांशचा सुट्टी असूनही सकाळीच अभ्यास चालू आहे. तो अभ्यास करून आलाय आणि डोअरवर उभा आहे की रियांश कधी येईल. हाय, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज दिवसाची सुरुवात तर लेट झालीच, त्यासोबत मी आज थोडंसं स्किन केअर केलं आणि चेहऱ्यावरचा जो ग्लो दिसतोय ना तो खरंच मला सुद्धा खूप आवडतोय. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. ॲक्च्युली स्किन केअर मी तुमच्याशी शेअर केलं नाही, पण मस्त असा शीट मास्क लावला होता घरी बनवलेला. त्यानंतर मी थोडंसं टचअप पण केलं आहे बघा. आता शीट मास्क आणि टचअप सोबतच केलं ना तर इथे थोडेसे ग्रे हेअर राहिलेले आहेत. पूर्ण केसांना काही कलर केलेला नाही आहे. आणि हेअर कलर मी खूप वेळा सांगितलं, मी लॉरियल, बायोटिक आणि इंडस व्हॅलीचा वापरते. पण मी आता ना हे तिन्ही कलर सोडून एक मेहंदी मी शोधून काढलेली आहे. होममेड मेहंदी आहे, ती जरा मी वापरून बघते. असं वाटतंय की परत मेहंदीवर स्विच करावं. आणि हेअर वॉश केल्यानंतर ना माझे केस खूप छान दिसतात, असे थोडे कर्ली दिसतात. कर्ली दिसत असेल तर मला ते आवडतात. आता बघा मस्त असे कर्ली दिसत आहेत. पण थोडं आणखी विंचरलं ना किंवा एक दिवस गेला की ना मग ते कर्ली राहत ना ते स्ट्रेट दिसत, म्हणजे ते मधल्यामध्ये असे दिसतात आणि त्यामुळे खूप फ्रीझी वाटतात. पण सध्या माझ्या चेहऱ्यामध्ये, माझ्या केसांमध्ये खरंच मला फरक दिसतोय. आणि लवकरच मी तुमच्याशी माझं स्किन केअर शेअर करेल. काही प्रोडक्ट मी नव्याने काही दिवसापासून ना मी थोडे स्किन केअर प्रोडक्ट ट्राय केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट खरंच मला खूप छान मिळाला. लवकरच मी ते तुमच्याशी शेअर करेल. सो चला, नाश्ता पण झालेला आहे. आज मस्तपैकी पोहे बनवले होते आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आज विचार करते की मस्त रस कुरडईचा बेत बनवते, पण बघू काय म्हणतात अश्विन, रियांश. त्यानंतर मग स्वयंपाक. हे बघा, हे स्टॉकिंग्स जवळपास महिनाभर झाला मी हे वापरते आहे आणि खरंच याचा मला खूप जास्त फायदा झाला. जेवढे पाय दुखत होते ना तेवढे दुखत नाही आहे. पण एकच वाटतं की आता महिनाभरापासून मी घालतीये म्हणून पायाला आराम आहे. पण मी हे जर घालणं बंद केलं तर मग काय होईल. ॲक्च्युली मला महिनाभरानंतर डॉक्टरनी बोलवलं होतं, पण सध्या मी अजून जायची आहे. आणि येस, मी वस्क्युलर वेन जो क्लिनिक आहे तिथेच गेली होती. पायाचं दुखणं असेल आणि तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही सुद्धा एकदा तिथे जाऊन या. काळेवाडी फाटा वाकडजवळ हे NRS हॉस्पिटल आहे ना त्याच्या आसपासच आहे. सो तुम्ही व्हिजिट करू शकता. म्हणजे ॲक्च्युअल कशामुळे दुखतंय, काय होतंय हे आपल्याला डॉक्टरांनी सजेस्ट केल्यानंतरच कळतं. भाजी आणि भात झालाय, कणिक पण मळून ठेवलेली आहे. थोड्या वेळात चपात्या करते आणि रस कुरडई नाही करणार आहे. कारण रस ना तसंही खूप दिवसापासून नाही केला. रस खाण्यापेक्षा आता तसेच आंबे कट करून खायला जरा जास्त आवडते. म्हटलं थोडासा वेळ आहे तर हा कोथिंबीर निवडून ठेवते. आणि आजचं वातावरण ना रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. म्हणजे ऊन सावली थोडं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी खरंच बाहेर फिरायला गेलो असतो ना तर आजच्या दिवसात तेवढं गरम वाटलं नसतं. पण जसं मी मागेच सांगितलं की या सॅटर्डे संडेला आम्हाला जमणार नाही आहे, कारण अश्विनचं काम चालू आहे. उद्या एक महत्त्वाचं त्यांना एक करून द्यायचं आहे. त्यासाठी रोजच्या दिवसात वेळ मिळत नाही, म्हणून आजच्या दिवसात करून उद्याचं ते काम आहे. त्यामुळे जाताच आलं नसतं, जसं मी मागच्याच ॲनिव्हर्सरीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. पण आज ना आम्ही ठरवलं आहे की थोडी शॉपिंग करण्यासाठी जायचं आहे. कारण अश्विनचा बड्डे झाला तेव्हाही मी म्हटलं होतं की थोडे कपडे घ्यायचे आहे, तेव्हा पण काही झालं नाही. आमची ॲनिव्हर्सरी पण होऊन गेली, तेव्हा पण काही झालं नाही. आता रियांशचा बड्डे पण आहे आणि कुठे जायचं पण नाही आहे. तशी खूप दिवसापासून मी पण शॉपिंग केलेली नाही आहे, ऑनलाईन ऑफलाईन केलीच नाही. माहेरी गेली होती तेव्हा थोडी साड्यांची शॉपिंग केली, पण तशी इकडे फारशी अशी शॉपिंग केलीच नाही आहे. तर तसा विचार आहे आमचा की आज मॉलमध्ये जायचं आणि थोडी शॉपिंग करायची. रियांशला पण काय पाहिजे, क्लोदिंग सेक्शनमध्ये तर तो येतच नाही आणि त्याला घेऊन जायचं की नाही आता आम्हाला पण प्रश्न पडतो. कारण बघू आता त्याच्या आवडीचं काहीतरी असेल तर तो येईल, नाहीतर तो घरीच खेळत राहील किंवा मग मित्र खेळत असतात. सो 1-2 तास ते खेळत बसतात, आमचं काम होऊन जातं. बघूया, शॉपिंग केली तर ती पण मी तुमच्याशी शेअर करेल. आणि चला आता हा कोथिंबीर निवडते. आणखी एक गोष्ट मला आठवली, म्हणजे आम्ही वॉकला तर जातोच आणि वॉकहून येता येता कधी काही एखादं फ्रूट आणला किंवा मग काही भाजी आणली, सारखं काही ना काही आणणं होतंच. त्याच वेळी नाही तर मी असा विचार केला, कित्येक दिवसापासून मी नोटीस करते की असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण काहीच खर्च करत नाही. प्रत्येक दिवशीचा खर्च हा असतोच असतो. म्हणजे किती कंट्रोल जरी केलं ना तरी असं खर्च राहवत नाही, काही ना काही हा खर्च होतोच. तुम्ही सुद्धा नोटीस करा, असा एकही दिवस जाणार नाही की ज्या दिवशी आपण काही आणत नाही किंवा आपले पैसे खर्च होत नाही. असं क्वचित झालं कधीतरी एखाद्या वेळेस तर ठीक आहे,
पण असं होतच नाही. कोथिंबीर, चला आता पटकन एवढी कोथिंबीर निवडून घेते, त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. आणि झालंच तर लवकरच शॉपिंगसाठी जाऊ. मला काही जास्त असं शॉपिंगचं डोक्यात नाही आहे माझ्यासाठी, पण अश्विनसाठी मला शॉपिंग करायची आहे त्यांना. सो बघू, झालं तर शेअर करेल. बाकी तुमचा खर्च होतो का रोजचा मला सांगा बरं कमेंट करून. खरंच लवकर तर काही येणं झालं नाही, कारण अश्विनचं कामच झालं नव्हतं. संध्याकाळच झाली आणि वीकेंड असला की थोडीशी गर्दी असते. पण तरीही ना, फिनिक्स मॉलला तुम्हाला यायचं असेल तर सॅटर्डेला या, कारण संडेला खूप जास्त गर्दी असते. एवढ्या दिवसात आम्ही हे नोटीस केलेलं आहे. आता ट्रेंड्समध्ये थोडे ऑफर दिसत होते म्हणून सगळ्यात आधी ट्रेंड्समध्ये गेलो. पण तिथे गेल्यानंतर काही अश्विनला कपडे आवडले नाही. तसे जुडिओचे किंवा असे पर्टिक्युलर कपडेच अश्विनला आवडतात. मॅक्सिमम मॅक्स, पॅन्टॅलून्स किंवा मग वेस्ट साईड वगैरे अशा इथून कपडे घेण्यात येतात. शेवटी आम्ही मॅक्समध्येच आलो. तिथेही काही टी शर्ट आवडले आहे, पण साईज अवेलेबल नव्हती म्हणून बारकोडवरून त्याची साईज आता ऑनलाईन हे करणार आहे चेक, आणि ऑनलाईनच ऑर्डर करणार आहे. आणि फायदा असा आहे की ऑनलाईन केलं तर थोडे ऑफर्ससुद्धा मिळतात. तर शॉपिंग तर आमची इथे येऊन पण ऑनलाईनच झाली शेवटी. त्यानंतर आम्ही आलो होतो ट्रॉली बॅग बघण्यासाठी. खूप कन्फ्युजन होतं की ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची. म्हटलं एकदा ऑफलाईन बघूया. मॉल्समध्ये असं वाटतं आपल्याला की खूप कॉस्टली आहे, पण काही वस्तू ना थोड्या महागड्या घेतल्या त्या परवडतात, कारण त्या लॉंग लास्टिंग असतात थोड्या महाग जरी असल्या तरी. पण आम्ही तरीही आता बघून तर जाणार आहे, पण ऑनलाईनही कितीला मिळतात, ऑफर कुठे चांगला आहे यावरून ठरवायचं आहे की कुठून बॅग घ्यायची. आता आम्ही दोघंच आलो होतो, पण रियांशला घरून मी घेऊन आली. त्यानंतर अगदी छोटंसं इथे हॉटेल आहे वाकडमध्येच, तिथे आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की छोले भटुरे खायचे. फायनली खूप दिवसानंतर आज छोले भटुरे पण एन्जॉय केले. मस्त होती टेस्ट. जेवल्यानंतर आंबा नाही खाल्ला तर खरंच चुकल्यासारखं वाटतं. आता टी व्ही बघत बसायचं आहे. मस्त आंबा कट करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू करेल. हाय अँड गुड मॉर्निंग अगेन. कालच्या दिवसात घरी आलो, त्यानंतर काही शूट केलं नाही, बाहेरच डिनर केला होता. आणि राहिली शॉपिंगची गोष्ट, ती पण मी सांगितली तुम्हाला. मॅक्समध्ये गेलो होतो, तिथे काही टी शर्ट्स आणि पॅन्ट्स आवडले, पण जे साईजमध्ये पाहिजे होतं ते काही अवेलेबल नव्हतं. मग तिकडचंच ते बारकोड वगैरे घेऊन ज्या टी शर्ट्स आवडल्या होत्या त्या सेम आम्ही ऑनलाईन ऑर्डर केल्या. जरी स्मॉल साईजमध्ये अवेलेबल तिथे होत्या, कारण ऑनलाईन घेतलं तर थोडा डिस्काउंट मिळत होता. त्यानंतर राहिला प्रश्न ट्रॉली बॅगचा. आत्ता जी मी घेऊन गेली होती ना मोठी, ती एकच आमच्याकडे आहे आणि ती पण खूप जुनी झाली आहे. थोडं साईडनी थोडं असं फाटायला तर नाही, पण थोडी खराब झाली आहे. म्हटलं एक चांगली ट्रॉली बॅग असली पाहिजे, म्हणून ती पण खूप शोधली. मॉलमध्ये बराच वेळ होतो आम्ही, पण मी काही एवढं शूट केलं नाही, कारण सारखं बॅग बघणं, कपडे बघणं हेच चालू होतं. झालंच तर ती पण ऑनलाईन किंवा मग आज गेलोच परत मॉलमध्ये, तर तिकडून ती ट्रॉली बॅग घेऊन यायचं आहे. परत आज डिकेथलॉनमध्ये पण जायचं आहे. रियांशचा बड्डे आहे, 2-3 दिवसानंतर त्याचा बड्डे आहे. आणि हे त्याचं बड्डे गिफ्ट जो सकाळपासून त्याच्या मागे लागलेला आहे. ब्रश केला, नाश्ता केला. अश्विन आज त्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत, त्यामुळे नाश्ता लवकर झाला. 11 वाजलेत. एक दीड तासांनी अश्विन येतील, तोपर्यंत माझा स्वयंपाक पण मी करून ठेवते. आणि झालंच तर दुपारीच डिकेथलॉनमध्ये जाईल. आता हे जे गिफ्ट आहे ते मामाकडून मिळालेलं आहे. 2-3 दिवस झाले हे गिफ्ट आलंय आणि सारखं आता त्याच्यावर बिझी आहे. ती बासरी होती, त्याचं काम झालंय. आता हा पियानो आलाय आणि त्याचं चालू होतं, मम्मा मला काय घेऊ. मला असं वाटलं की टॉय घेतल्यापेक्षा असं काहीतरी घेतलं ना थोडा बिझी राहतो आणि तो शिकतोय. बरं, असं नाही आहे की उगाच घेतलंय किंवा पडून राहील किंवा नुसतंच काहीतरी वाजवतो. टी व्हीवर बघणं चालू आहे, थोडं म्युझिक किंवा थोडं समजतं त्याला. आणि लहान मुलं ना खूप लवकर कॅप्चर करतात, तशाच टाईपचं काही सॉन्ग पण त्यांनी म्हणजे खूप असे जास्त नाही पण थोडेफार शिकले पण आहेत. सो माऊचं गिफ्ट आज झालं, म्हणजे निकिताकडून आणि सुजितकडून. नेहमी प्रत्येक बड्डेला काही ना काही गिफ्ट असतंच, तर हे मामाकडूनचं गिफ्ट. आम्हाला कपडे घ्यायचे होते, म्हटलं जाऊ दे निकिताकडून कपडेच घेते, कारण टॉय काय घ्यायचं ना आता मोठा झाल्यानंतर, स्पेशली मुलांसाठी ते काही कळत नाही. चला, 1-2 गाणी त्यांनी शिकली आहेत, तर ती मी तुम्हाला दाखवतो. तो कसा वाजवतो तुम्ही पण सांगा. म्हणायचंय तुला गाणं, तुला समजणार नाही.
असं काही ना काही रोजच्या रोज शिकणं चालू आहे आणि 5 वर्षाच्या वरील मुलं असेल ना तर त्यांच्यासाठी हे बेस्ट गिफ्ट ऑप्शन आहे, मुलगा असो किंवा मुलगी. मी फ्लिपकार्टवरून हे ऑर्डर केलं होतं, ते मी टॅग करते जर तुम्हालाही हवं असेल तर. आजच्या दिवशी ना सगळे पुणेकर खुश असतील एवढं मी सांगू शकते, कारण आज पहिला पाऊस पडला. रिमझिम होता पण तो बराच वेळ होता. इतकं मस्त, इतकं छान वाटत होतं की काय सांगू. आणि सगळीकडे फक्त पाऊस, फक्त हिरवी झाडं आणि रील्स हेच हे बघायला मिळत होतं. पण छान वाटलं खरंच. यामुळे आमचं डिकेथलॉनमध्ये जाणं कॅन्सल झालं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊ. त्यानंतर मस्त आराम केला. पाऊस येत होता तर कुठे जायचं तर नव्हतं. आणि आजचा 3रा दिवस आहे, आयता चहा मिळतोय. पण त्याने मागच्या वेळी पानचट चहा बनवला होता, खूप जास्त भरून दिला होता. तेव्हा त्याला सांगितलं होतं की चहाला थोडंसं आटवायचं असतं. आज त्याने इतका वेळ आटू दिला चहा, की चहा बघा किती दिलाय, अर्धा कप पण नाही आहे. आता मला परत तो थोडासा वाढवून घ्यावा लागेल, पण ठीक आहे. मी कमेंटमध्ये सुद्धा, सॉरी, व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं होतं. बऱ्याच जणांनी म्हटलं की छान आहे गं, करू दे त्याला, थोडं चुकेल पण तो नक्की शिकेल. आणि येस, मलाही खूप छान वाटतं. आयता चहा मिळाला आणि थोडासा पानचट किंवा मग थोडासा असा असला तरीही चालेल, पण आयता मिळतोय ते महत्त्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त रियाज शिकतोय, त्याला हे आवडतंय, नाही म्हटलं ना तरीसुद्धा तो करतोय, हे महत्त्वाचं आहे. तर पुढे माहिती नाही करणार की नाही, पण आत्ता सध्या करतोय. त्यानंतर काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या. मी झोपली ना की या दोघांचं काही ना काही चालू असतं. जसं की आता पाऊस पडला, या पेप्सी वगैरेची काहीच गरज नव्हती, पण हे असं काहीसं चालू असतं. त्यानंतर मस्तपैकी तयार झालो. आज रियांश आमच्यासोबत यायला तयार झालाय, कारण त्याला म्हटलं की चल आज आपल्याला ट्रॉली बॅग फिक्स घ्यायची आहे, म्हणजे घ्यायची आहे. परत कपड्यांच्या सेक्शनमध्ये आलो. काही रियांशसाठी कपडे बघितले, तेही त्याला आवडले नाही. अश्विनसाठी पण बघितले, त्यांनी जीन्स वगैरे घेतलेत. त्यानंतर मार्केट 99मध्ये आलो. इथे काही शो पीसेस आवडले आणि खूप दिवसानंतर असं शो पीस मी घेतलंय. घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्हाला बॅग घ्यायचीच होती, कारण सगळं चेक करून झालं होतं, ऑनलाईन ऑफलाईन. फायनली हे इथे वाईल्ड क्राफ्ट म्हणून एक शॉप आहे मॉलमध्ये, तर बऱ्यापैकी इथे आम्हाला एक मस्त मोठी ट्रॉली बॅग मिळाली आहे. रियांशचं चालू होतं की मला पण ही छोटी ट्रॉली बॅग घेऊन पाहिजे, पण सध्या नाही, नेक्स्ट टाइम आलो ना की त्याच्यासाठी सुद्धा घेईल. बाकी काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि आत्ताचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.